हॅलो, नमस्कार. मी संकेत अहिरे, रँक 12 ASO STI कंबाईन 2024. आपली जी टेस्ट सिरीज भरारी अकॅडमीतर्फे डिझाईन केली आहे, त्यामध्ये मराठीचं वैजनाथ सरांनी आणि इंग्लिशची टेस्ट सिरीज मी स्वतः डिझाईन केली होती. सो त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. इंग्लिशचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला प्रेझेंट करत आहे. आय होप सो की तुम्हाला पेपर चांगला गेला असेल. एक 30 ते 35 प्रश्न ज्याचा अभ्यास झालेला आहे, ज्याची दुसरी, तिसरी, चौथी मेन्स आहे, त्याला यायला काही हरकत नाही. आणि ज्यांची पहिलीच मेन्स आहे त्यांना थोडा अजून सिलेबस त्यांचा मागे पडला आहे, थोडेसे ते मागे आहेत, बॅकफूटवर आहेत. त्यांनी ही टेस्ट ॲज अ प्रॅक्टिस टेस्ट म्हणून घ्यावी आणि पुढच्या टेस्टला पुन्हा एकदा इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करावा. टेस्ट अवघड जरी गेली असेल तरी काही हरकत नाही. अजून तुम्हाला 9 टेस्ट आहेत, त्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल. आजची टेस्ट ही मोस्टली आपण PYQला धरूनच फ्रेम केलेली होती आणि पुढच्या टेस्टला देखील PYQचे जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो रिफ्लेक्शन दिसू शकतं. या पेपरमध्ये तर मोस्टली मी PYQ जशीच्या तशी कॉपीसुद्धा केलेली होती. याचं कारण असं की आपल्याला PYQवर खूप जास्त होल्ड आणायचा आहे. आपला जो माइंडसेट आहे तो PYQ प्रमाणे झाला पाहिजे, म्हणून तरच तुम्ही मेन पेपरमध्ये चांगला स्कोर करू शकणार. सो हाच उद्देश होता की PYQला कॉपी करण्याचा किंवा PYQचे स्टेटमेंट थोडे मोडून तोडून उलटे सुलटे रिव्हर्स फिरवून तुम्हाला या पेपरमध्ये प्रेझेंट करण्याचा. आणि ज्यांना ही माइंडसेट कळाली आयोगाची, तो नक्कीच मेन पेपर जो आपली मेन्स मेमध्ये होईल त्याच्यामध्ये नक्कीच चांगला स्कोर आणणार आहे. त्यामुळे PYQ हीच आपली भगवद्गीता आहे आणि त्यालाच सगळ्यांनी फॉलो करायचं आहे. म्हणून मी सुद्धा मोस्टली PYQ कवर केलेली आहे. पुढच्या पेपरला आपण अननोन प्रश्न अजून जास्तीत जास्त टाकू. पहिला पेपर होता, आता मुलं PYQच्या अभ्यासाच्या फेजमध्ये आहेत, बेसिक गोष्टी करत आहेत. त्यामुळे मग मी सुद्धा पहिले आपण एक फ्लोमध्ये येण्यासाठी PYQचा यूज केलेला आहे. सो जास्तीत जास्त PYQचा अभ्यास करा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फरक तुम्हाला एक्झाममध्ये दिसून येईल. तर पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करूया. पहिल्या प्रश्नामध्ये एक सांगायचं की पहिले आपण ग्रामरचे प्रश्न घेत आहोत आणि त्यानंतर मग वोकॅब्लरीचे प्रश्न शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे करू कवर. ओके, पहिले मी ग्रामरचे जेवढे आहेत ते कवर करणार आहे. सो क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51मध्ये हा थोडासा अवघड कॅटेगरीचा प्रश्न आहे, अवघड टाईपचा प्रश्न म्हणू शकतो. यामध्ये म्हणजे जे पहिले 2 स्टेटमेंट आहेत थोडे अवघड कन्फ्युजिंग आहेत. काही मुलांना मान्यसुद्धा होणार नाही मी जे एक्सप्लेन करेल ते, कारण हे वाचताना बरोबर वाटतात, त्यांच्यात मायन्यूट असा फरक आहे, तो तुम्ही जाणून घेतला पाहिजे. मी हे रेन अँड मार्टिन या पुस्तकातून घेतलेले आहेत. आपण सोर्सेससुद्धा रेन अँड मार्टिन आहे, त्यानंतर पाल अँड सुरी असेल, SP बक्षी असेल आणि इतर जे काही आयोगाचे पेपर्स या सगळ्यांना कंपाईल करून पेपर बनवत आहे. आणि इतर तुम्ही आता तुमचा रेफरन्स असेल, जे सोर्सेस आहेत, तुम्ही तुमच्या कोणत्याही क्लासच्या नोट्स बरोबर आणि एखादं PYQचं पुस्तक 0 एरर असेल किंवा मग महेश पाटील सरांच्या नोट्स असेल, हे तुम्ही करत असणार आणि तेच कंटिन्यू करा. फक्त हे बाकीचे जे सोर्सेस मी जे सांगितले ते मी आपल्या टेस्टसाठी यूज करतो, त्यामुळे तुम्हाला ते यूज करण्याची काही गरज नाही आहे, कारण ते भरपूर वास्ट आहे. त्याच्यामधले रूल जर तुम्ही करायला घेतले तर तुम्हाला इंग्लिशसाठी स्पेशल 3 महिना अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मग ते तुम्ही बघू नका. तुम्ही फक्त तुमच्या क्लासच्या नोट्स, तुमचं PYQचं बुक आणि अजून तुमचं एखाद्या काही ज्या वेगळ्या नोट्स असतील त्या तुम्ही करा आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. फक्त तुम्ही टेस्ट सिरीजला चांगलं सिरियसली फॉलो करा, एक्सप्लेनेशन ऐका. काही डाऊट असेल तर मला माझ्या ID वर मेसेज करा. माझा ID मी तुम्हाला टेलिग्राम ID सांगतो इथे. ओके, संकेत नाही काय, मला एकदा बघू द्या, मला माझाच ID लक्षात नाही. ओके, हा बघा, हा माझा टेलिग्राम ID मी स्क्रीनवर लिहिला आहे, SAN__9911. या ID वर तुम्ही टेस्ट सिरीजचे तुम्हाला काही डाऊट असतील ते तुम्ही मला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल. ओके, चलो, तो आता पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करूया. पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. आता हे सुद्धा नीट वाचायचं. करेक्ट सांगितलं आहे का इनकरेक्ट सांगितलं आहे, हे जर नीट नाही वाचलं तर तुमचा प्रश्न चुकणार. इट रेन्ड ईच डे ड्युरिंग माय हॉलिडेज. एव्हरी वन ऑफ दिस चेअर्स इज ब्रोकन. आय विल बाय एनी मँगोज. विल यू हॅव सम आईस्क्रीम. आता हे 4 स्टेटमेंट आपल्याला नीट बघायचे. आता जे पहिलं 2 स्टेटमेंट आहे याच्यामध्ये मी एक्सचेंज केलेले ईच आणि एव्हरीचं. आता ईच आणि एव्हरी हे दोघांचा यूज आहे ना, हा एकदम मायन्यूट असा फरक आहे याच्यामध्ये. बघा, मी तुम्हाला खाली दाखवतो. ईच आणि एव्हरी यूज करताना दोघांचं मिनिंग हे सिमिलर आहे बरोबर, बट एव्हरी इज स्ट्रॉंगर वर्ड दॅन ईच.
इट मीन्स ईच विदाउट एक्सेप्शन. एव्हरी म्हणजे पूर्ण कन्सिडर करतो, एव्हरीथिंग आपण म्हणतो ना, सगळे काही गोष्टी, सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग. आणि ईच म्हणजे काय करतो, ईच म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक. एव्हरी म्हणजे सगळ्या काही गोष्टी आणि ईच म्हणजे प्रत्येक म्हणजे आता त्यांनी काय स्टेटमेंट सांगितलं आपण खाली बघू, जे मी टाकले, ईच वन ऑफ द चेअर इज ब्रोकन, असं याचं स्टेटमेंट आहे. म्हणजे काय की प्रत्येक खुर्ची ही तुटलेली आहे, बरोबर, किंवा तोडली. ब्रोकन नाही, तुटलेली आहे. ब्रोकन बाय, हा तेच हे पॅसिव्हमध्ये, बरोबर. इज ब्रोकन आहे म्हणजे पॅसिव्ह, कोणतरी तोडली ती. सो आता जे आपलं मेन स्टेटमेंट होतं परीक्षेचं आपल्या पेपरमधलं ते बघा. त्याच्यामध्ये मी काय टाकलं, एव्हरी वन ऑफ दिस चेअर इज ब्रोकन. एव्हरी वन, आता एव्हरी म्हणजे काय, सगळ्या खुर्च्या तुट. एव्हरीपेक्षा ईच हा स्ट्रॉंगर वर्ड आहे. हा लिमिटेड आणि डेफिनाईट नंबर असतो ना, त्याच्यासाठी ईच वापरला जातो. त्यामुळे एव्हरी वनच्या ऐवजी ईच वन ऑफ द चेअर इज ब्रोकन, कारण आपल्याला एक एक खुर्चीबद्दल बोलायचं आहे. वन आलाय ना, वन, त्यामुळे प्रत्येक खुर्चीबद्दल आपण बोलतोय, म्हणून ईच वन ऑफ द चेअर इज ब्रोकन असं पाहिजे होतं, त्यामुळे स्टेटमेंट चूक आहे. आणि एव्हरी डे ड्युरिंग माय हॉलिडे, इट रेंड एव्हरी डे पाहिजे होतं इथे. इट रेंड ईच डेच्या ऐवजी एव्हरी डे. याचं पण एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे बघा इथे. तर एव्हरी हा शब्द पिरियड ऑफ टाईम वेन द नंबर इज इनडेफिनाईट आणि टाईम पिरियड, टाईम डेज याच्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जेव्हा डेज दाखवले जातात, दिवस, तेव्हा एव्हरी वापरला जातो. सो एव्हरी डे, इट रेंड एव्हरी डे ड्युरिंग माय हॉलिडेज. समजलं. सो दोघांचं आपण स्टेटमेंट आहे रिव्हर्स म्हणजे एक्सचेंज केलं होतं आणि म्हणून मग दोन्ही पहिले स्टेटमेंट चुकीचे. आता खालचं आपण बघूया, सम आणि एनीचा यूज कसा करायचा. ओके, सम आणि एनी हे सुद्धा पी वाय क्यूमध्ये आले आहेत बरं का, तुम्ही सर्च करा याच्यामध्ये. हे प्रश्न सम, एनी, ईच, एव्हरी हे सगळे प्रत्येक पेपरला येतात. म्हणजे ईच आणि एव्हरी नंतर सिंग्युलर वर्ब पाहिजे, बरोबर. नायदर, नॉर, आयदर, ऑर अँड याच्यानंतर कोणतं वर्ब पाहिजे, ह्यावर जास्त प्रश्न येतात. आणि हे आहे नेक्स्ट स्टेज ईच आणि एव्हरीचा. एनी आणि समचे प्रश्न आलेले आहेत. आता एनी आणि सम, एनी कधी यूज करायचा, एनी हा निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये यूज करायचा, समजलं. आणि सम हा ॲफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये यूज करायचा. ओके, वेन यू एक्सपेक्ट द आन्सर इज निगेटिव्ह, और वेन यू एक्सपेक्ट की तुमचा जो काही इंट्रॉगेटिव्ह प्रश्न आहे त्याचा एक निगेटिव्ह आन्सर असेल आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल, त्याला एनी वापरायचं. मग आता मी जे स्टेटमेंट थर्ड क्वेश्चनमध्ये वापरले, आय विल बाय एनी मँगोज, इथे निगेटिव्ह आहे का सेंटेन्स, नाही. इथे जर असं असतं आय विल नॉट बाय एनी मँगोज, तर ते बरोबर असतं. पण हे आय विल बाय एनी मँगोजच्या ऐवजी पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यामुळे तिथे एनीच्या ऐवजी सम पाहिजे. आय विल बाय सम मँगोज. आणि खाली आता जे इंट्रॉगेटिव्ह आहे, इंट्रॉगेटिव्हमध्ये कधीच सम येतो का, सम येतो. ॲफर्मेटिव्हला पण येतो आणि इंट्रॉगेटिव्हला पण सम येतो, लिहून घ्या. म्हणजे सम हा ॲफर्मेटिव्ह इंट्रॉगेटिव्हला येतो आणि एनी हा निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्हला येतो. पण कधी वापरायचं, दोन्ही जर प्रश्नार्थक वाक्यामध्ये येतात तर आपण ती यूज कधी करायची, जर तुमचा आन्सर हे नो असेल, नो म्हणजे निगेटिव्ह आन्सर तुम्हाला एक्सपेक्ट असेल, तर एनी वापरायचं. विल यू हॅव एनी आईस्क्रीम, म्हणजे तो समोरचा बोलेल नो आय डोंट हॅव एनी आईस्क्रीम, मग त्याचा आन्सर नो बोलतोय तो, म्हणून मग तिथे एनी यूज करायचा. आणि सम कधी, विल यू हॅव सम आईस्क्रीम, तर समोरच्याने उत्तर द्यायलाच पाहिजे की येस आय हॅव सम आईस्क्रीम, म्हणजे समोरच्याचं उत्तर पॉझिटिव्ह अपेक्षित आहे तेव्हा आपल्याला सम वापरायचा असतो, निगेटिव्ह अपेक्षित आहे तेव्हा एनी वापरायचा असतो. त्यामुळे इंट्रॉगेटिव्हमध्ये एनी सम काही आलं तरी दोन्ही बरोबर असतात. सो एनी सम दोन्ही बरोबर, म्हणजे आन्सर डी. सो करेक्ट इज ओनली डी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण आता. हां, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं चेंज द डिग्री ऑफ कम्पॅरिझन. एवढंच वाचलं काही पोरांनी आणि लगेच उत्तर काढलं. काय, व्हेरी फ्यू ॲनिमल्स आर ॲज युजफुल ॲज काऊ. व्हेरी फ्यू कधी येतो, वन ऑफ दच्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू येतो, किंवा वन ऑफ द व्हेरी फ्यूच्या वाक्यामध्ये वन ऑफ द येतो. आणि डायरेक्ट पहिलं मारून निघाले पोरं घाईमध्ये, पुढचं वाचलंच नाही. इन कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हटलं आहे ना आपण, म्हणजे काय, कम्पॅरेटिव्ह, हे सुपरलेटिव्ह नाही पाहिजे. पेपरमध्ये अशाच चुका होतात, घाईमध्ये काहीतरी आपण वाचत नाही नीट आणि होऊन जातं चूक, त्यामुळे आपण रिझल्टच्या बाहेर जातो. 2 मार्क, 5 मार्क, 1 मार्काने गेली पोस्ट, माझीसुद्धा 2 मार्काने गेली STI 2022. मी पण अशाच चुका करायचो. त्यानंतर माझी प्री उडाली 2023ची बी, फक्त मी PSI मेन्सला क्वालिफाय झालो. मी राज्यसेवा करायचो, राज्यसेवेचं भूत होतं माझ्या डोक्यात, मी 3 इंटरव्ह्यू दिल्या. मग एवढा सगळा मग आपला काय होतो, वेळ जातो आणि पुढे पोस्ट मिळेल का नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे प्रश्न नीट वाचावा मेन्सला गेल्यावर, बरोबर. प्रीला सुद्धा प्रश्न नीट वाचावा, नाही तर प्रीसुद्धा निघत नाही. सो व्हेरी फ्यू ॲनिमल्स आर ॲज युजफुल
ॲज काव. आता हे कंपॅरेटिव्ह डिग्री सांगितले आपल्याला. व्हेरी फ्यूचा रूल आपण मी खाली रूल्स आणलेत, तुम्ही एकदा जस्ट बघून घ्या. मी हे प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये नाही शिकू शकत कारण एवढा वेळ नाही, एक्सप्लेनेशनला आपल्याला 3-4 तास लागतील मग. आणि टेस्ट सिरीजची बॅच आहे आपली, याच्यामध्ये रिव्हिजनची बॅच नाही आहे नाही. हां, काही फास्ट रिव्हिजन वगैरे बॅच असते तर मी शिकवलं असतं, आणि मलासुद्धा एवढा टाईम नाही, आमची जॉईनिंग येत आहे त्यामुळे मलासुद्धा या गोष्टी पटापट कवर करायच्या आहेत. तर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन बघा, आपलं तुमच्यासाठी मी रूल्सचा एक फोटो घेतला होता नेटवरून. तर आता जे पहिलं पॉझिटिव्हचा रूल आहे, ॲज बघा, महात्मा इज ॲज टॉल ॲज, हे तर एकदम बेसिक रूल आहे. आणि त्याचंच कंपॅरेटिव्ह हे निगेटिव्हमध्ये घेतलेले आहे त्यांनी. वेन द टू इक्वल थिंग्स आर इन कंपॅरिझन, महात्मा इज नॉट टॉलर ॲज दॅन मनसा काय आहे ते. आता हा रूल नाही आपल्याला कधी येत. आपल्याला कोणतं येतं, हे नेटवरून घेतलं आहे ना फोटो, त्यामुळे थोडंसं हा बघा, आपल्याला हा रूल मेन आहे. ओके, त्यानंतर हा खालचा रूल मेन आहे. आणि हा नॉट सो बिग ॲज एन एलिफंट, नॉट सोचा रूल आहे हा. वेन द टू अनइक्वल थिंग्स आर इन कंपॅरिझन, हे तुम्ही वाचून घ्या बरं. काही एकदम बेसिक गोष्टी ते पहिले दोन्ही, हे तुम्ही वाचून घ्या, म्हणजे वाचल्यावर कळून जाईल तुम्हाला की वेन टू इक्वल म्हणजे ज्या दोन बरोबरीच्या, म्हणजे माणूस आणि महात्मा हे कम्पेअर केले. आणि इथे काय टायगर आणि एलिफंट म्हणजे हत्तीची आणि वाघाची तुलना होते का, अनइक्वल थिंग्स आहेत. पण इथे माणूस म्हणून बोथ आर ह्युमन बिंग्स पहिल्या याच्यात, म्हणून दोघांची तुलना करताना ॲज केलं आणि नॉट लावलं. आणि जे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात जेव्हा त्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट सो असतं. नॉट सो, अ टायगर इज नॉट सो बिग ॲज ॲन एलिफंट. कंपॅरेटिव्हमध्ये तर एलिफंट इज बिगर दॅन टायगर, म्हणजे उलटं काय, इथे नॉट पॉझिटिव्हला येतो, वरती कंपॅरेटिव्हला नॉट येतो. ते तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा. कसं काय करायचं ते वाक्यांवरूनच लक्षात ठेवा. आता आपल्याला खालचं बघायचं. खालच्यामध्ये काय तर बघा, मॉडेल 3 किंवा रूल नंबर 3 आहे. तर यामध्ये नो अदरचं वाक्य असेल, नो अदर स्कूल इज सो फेमस ॲज किंवा ॲज फेमस ॲज, दोन्ही चालतं. ॲज पण चालतं, सो पण चालतं. त्याचं कंपॅरेटिव्ह काय असतं, ER लावायचं. लीड इंडिया स्कूल इज मोर फेमस दॅन एनी अदर स्कूल इन द सिटी. आणि सुपरलेटिव्हमध्ये काय असतं की मोस्ट लावायचं, EST फॉर्म किंवा मोस्ट लावायचं, बरोबर. सो हा तुमचा रूल झाला. हा याच्यावर प्रश्न येतात. खालचा बघा, व्हेरी फ्यूचा रूल आहे. व्हेरी फ्यूमध्ये काय वापरायचं असतं, पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यू बॉईज आर ॲज इंटेलिजंट ॲज रिकी इन द ग्रुप. आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय असतं, एक मिनिट, कंपॅरेटिव्हमध्ये काय असतं, मोर इंटेलिजंट दॅन, मोर किंवा ER फॉर्म लावा. पण मोस्ट अदर हे महत्त्वाचं आहे कंपॅरेटिव्हमध्ये. दॅन मोस्ट अदर हे महत्त्वाचं आहे, बरोबर. व्हेरी फ्यूच्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्हमध्ये दॅन मोस्ट अदर येतं. आणि सुपरलेटिव्हमध्ये तर वन ऑफ दचं वाक्य असतं, हे पण तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आणि फक्त वन ऑफ द नंतर शेवटी काय असतं, हा जो असतो ना, हा नाऊन, हा प्लुरल पाहिजे बरं का, हा प्लुरल पाहिजे. दॅन मोस्ट अदर बॉईज हा सुद्धा प्लुरल, म्हणजे हे शब्द प्लुरल आहे का नाही तुम्ही चेक करा. काही वेळा हे याच्यात सुद्धा चुकवतात. खालचं ते रूल आहे तो सम अदरचा रूल दिलेला आहे. सो सम अदरचा रूल तुम्ही बघून घ्या. यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की सम अदरच्या पॉझिटिव्हमध्ये ॲटलिस्ट वापरलं जातं. आणि सो त्यानंतर दॅन सम अदर कंपॅरेटिव्हमध्ये येतं. आणि सुपरलेटिव्हमध्ये सुद्धा इज नॉट मोस्ट इन्फॉर्मेटिव्ह. आता हे इज नॉट वगैरे हे जे रूल्स आहेत ते तुम्ही तुमचे जे काही नोट्स असतील त्यामधून डिटेल करता. प्रत्येक म्हणजे कोणत्याही क्लासच्या नोट्स असतील त्यामध्ये रूल चांगले दिलेले असतात. हे नेटवरची PDF आहे, त्यामुळे गोष्टी समजवायला थोडं अवघड जातं. तुमच्या नोट्समधून त्या बघून घ्या. पण हे व्हेरी फ्यूचा रूल तुम्हाला समजला असेल. आता आपण प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये काय सांगितलेलं की चेंज द डिग्री इन द कंपॅरेटिव्ह डिग्री, बरोबर. सो आपल्याला काय आता काय करायचं, हे द काऊ इज हे सगळं कॉमन आहे. मोस्ट एनी अदर हे ॲनिमल हे सुद्धा कॉमन आहे. पहिलं तर येणारच नाही कारण हे सुपरलेटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह म्हटलेलं आहे. सो बघायचं फक्त मोर युजफुल हे सुद्धा कॉमन आहे. राहिलं काय, दॅन एनी अदर, दॅन मेनी अदर, दॅन मोस्ट अदर. सो व्हेरी फ्यूमध्ये काय येतं, दॅन एनी अदर कुठे येतं, नॉर्मल पहिल्यावाल्या रूलमध्ये. दॅन मेनी अदर कुठेच येत नाही, आपण काय पाठ केलेलं नाही त्या रूलमध्ये. आणि दॅन मोस्ट अदर व्हेरी फ्यूला येतं. सो उत्तर आपलं व्हेरी फ्यू. समजलं, जास्त टाईमपास करायचा नाही, पटापट सॉल्व करायचं. आपल्याला शॉर्टकटमध्ये उत्तरं काढायचे आहेत. आपल्याला पूर्ण पेपर कवर करायचं. आपल्याला तिथे काय PhD करायची नाही, डिटेलमध्ये काय एक्सप्लेन करायचं नाही कोणाला. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
हां, याचा सोर्स आपण घेतला होता तो सांगतो तुम्हाला. ASO 2017चा प्रश्न आहे, व्हेरी फ्यू फ्लावर्स आर ॲज लवली ॲज द रोज. सो रोज इज लवलियर दॅन मेनी अदर. मेनी अदर आपण कुठे पाठ केलं आहे का? नाही. सो नाही येणार आहे. रोज इज लवलियर दॅन मोस्ट अदर हे आपलं उत्तर आहे, कारण व्हेरी फ्यूचं वाक्याला मोस्ट अदर येतं. मोर लवलियर दॅन मेनी अदर फ्लावर आहे, काही गरज नाही. कुठून केले ते. मोर लवली पण नको. आणि दॅन एनी अदर. एनी अदर बरोबर आहे, पण ते कसलं रूल नंबर 1चं आहे, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही, कारण वाक्य व्हेरी फ्यूचं आहे. समजलं. सो उत्तर याचं काय तुम्ही बघून घ्या. मध्ये पहिलं उत्तर आहे बरोबर, दुसरं उत्तर आहे सॉरी. आता क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56मध्ये चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉईस. आता याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉईस करताना काही रूल्स असतात, ते मी तुम्हाला खाली दिले, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. मी परत सांगतो, टेस्ट सिरीजची बॅच आपल्याला शिकवायची नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला एक फास्ट रिव्हिजन म्हणून घेतो आहे. आता याच्यामध्ये सांगितलं की टेन्स आणि मॉडल बघा खाली जो चार्ट दिला आहे तो आपण एकदा बघून घेऊया. सिम्पल प्रेझेंटचं जर वाक्य असेल तर सिम्पल प्रेझेंटमधला टेक असेल. टेक म्हणजे काय? टेकच्या ऐवजी इथे डू झाला वाक्यात, तर डूचा होतो ॲम टेकन. समजलं. आणि टूक आहे. टूकच्या ऐवजी यांनी जर डीड दिला आपल्याला, डीड वाक्यामध्ये, तर त्याचं होणार वॉश टेकन. जेव्हा तुमचं जर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असतं ना, तेव्हा डू डीडने सुरू झालं असतं किंवा वाक्यच डू डीडने होतं आहे, तेव्हा तुमचं पॅसिव्ह करताना हे शब्द लक्षात ठेवा. ॲम टेकन, वॉश टेकन. डूचं ॲम टेकन होतं आणि वॉश टेकन डीडचं होतं. तेच फर्स्ट फॉर्म आहे टेक आणि टूक बरोबर. वे टू टूक आहे. मग टेक्सचं काय होतं? इज टेकन. समजलं. मग खाली आर टेकन, ॲम टेकन, इज टेकन, सॉरी हे बघा हे जे 3 आहेत, ॲम इज आर, यांचं काय होतं? बिंग. त्यांना बिंग लागतो. समजलं. पास्ट परफेक्ट असेल, हॅज टेकन, हॅव टेकन, त्याला पण सुद्धा हॅज बीन, हॅव बीन, बीन लागतो पास्ट परफेक्टला. सिम्पल पास्ट झालं वेअरला, वेअर वॉर सॉरी वेअर टेकनचं वॉच टेकनचं होतं. हे जे आहे वेअर टेकिंग आणि वॉच टेकिंगचं काय होतं? वॉच वेअर बिंग लागतो त्याला. समजलं का? सो हे रूल्स आहेत आपले. खालीसुद्धा मग परत एकदा खाली मॉडल ऑक्झिलरीचं काय होतं? कॅनला कॅन मस्टचं काय होतं? कॅन बी प्लस V3 लागतो. शाल हॅड सिम्पल फ्युचरचं शाल विलचं काय होतं? शाल विल बी प्लस V3. प्रत्येकाला V3 म्हणजे लक्षात ठेवा, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉईस करताना V3 कंपल्सरी. कोणताही रूल राहू द्या, V3 कंपल्सरी येतो म्हणजे येतो. आता आपल्याला इथे बघायचं आहे, हे कोणतं वाक्य आहे? फीड्सवालं बरोबर. टेक्स्टवाला जो सेकंड टाईप आहे, हा जो सेकंड टाईप आहे टेक्स्ट, त्याचं काय तर इज टेकन. सो साईज फीड्स द हॉर्स एव्हरी डे. साईज म्हणजे काय असतो? जो एखादा माणूस किंवा अशी व्यक्ती जी घोड्याची देखभाल करते, घोड्याला चारा वगैरे, घोड्याचं जे बाकीच्या गोष्टी सगळं बघण्याचं काम द्यायला लागतं, त्याला साईज म्हटलं जातं बरोबर. साईज. सो SYC. सो साईज फीड्स द हॉर्स एव्हरी डे. सो आता आपल्याला पॅसिव्ह करताना काय होणार? ऑब्जेक्ट पुढे येणार, सब्जेक्ट मागे जाणार. सो ऑब्जेक्ट काय तुमचं? हॉर्स. द हॉर्स. आता काय येणार मग? बघा हे तर सगळं कॉमन आहे, हे पण बाय द एव्हरी डे सगळं कॉमन आहे. आपल्याला एवढंच चेक करायचं आहे. सो काय येणार? वॉच फेड येणार का? वॉच फीड येणार का? नाही, आपल्याला पाहिजे इज. मग हे दोन्ही तर स्टेटमेंट गेले. आता फक्त फीडचं V3 फॉर्म काय? तर हे मुलांनी गडबड केली असणार. काहींनी पटकन मारलं असेल फीडेड बरोबर. फीडचं V3 फॉर्म येतं फेड. समजलं का? म्हणून याचं उत्तर येणार इज फेड बाय द हॉर्स. म्हणजे जे चौथं स्टेटमेंट आहे ते उत्तर येणार. घाईमध्ये आपल्याला V3 फॉर्म आठवत नाही, कारण आपल्याला नाही तर आपल्याला सवय असते कोणत्याही शब्दाला ED लावला की त्याचा V3 फॉर्म झाला. सो ही चूक याच्यामध्ये होऊ शकते, त्यामुळे हा प्रश्न थोडा अवघड कॅटेगरीमध्ये येतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 59. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलेलं आहे. आता यामध्ये पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा, इनकरेक्ट म्हटले नाहीतर करेक्ट म्हणणार, करेक्टनुसार उत्तर काढणार आणि उत्तर मग तसंच मारणार आणि मग एवढा प्रश्न सोडवला तरीसुद्धा तुमचे मार्क जाणार, 2.5 मार्क जाणार, काही फायदा नाही. त्यामुळे इनकरेक्ट बघायचं. आता ही रिझेंबल टू हिज ब्रदर. प्रेपोजिशनचा प्रश्न आहे हा, तुम्हाला कळला पाहिजे वाचल्यावर. आय एम टायर्ड विथ, हे वी ऑल एनविड, हे कसे असतात ना प्रश्न की आपल्याला PYQवरून हे आपल्याला कळतात, कारण हे त्यांनी वर सांगितलं नाही की चूज द इनकरेक्ट सेंटेन्स अँड विच हॅज अ प्रेपोजिशन इन इट और असं काहीतरी त्यांनी आपल्याला हिंट पण नाही दिली. सो हे कसं समजून घ्यायचं? तर हे प्रश्न सोडवल्यावर, PYQ सोडवल्यावर आपल्याला एक प्रकारची काय म्हणतो इंट्युशन आपल्याला मिळतं की अरे हां हे प्रेपोजिशन्स आहे, टायर्ड आहे, रिझेंबल आहे, एनविड आहे, हे PYQमधले शब्द आहेत किंवा तसेच आपल्याला रिपीट होतात. म्हणजे आयोगामध्ये मोस्टली जे प्रश्न असतात ना ते PYQच रिपीट होतात, खूप जुन्या काळाचे असतात किंवा काहीतरी धागा कुठून तरी लागतो आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर काढावं लागतं. सो हे प्रेपोजिशनचा प्रश्न हे आपल्याला कळलं की मग आपण लक्षात ठेवलं, लगेच बघायचं की रिझेंबलला प्रेपोजिशन लागतं का? नो प्रेपोजिशन गँग म्हणून एक शब्द, गँग मी स्वतः म्हणतो त्याला, ते ज्याला प्रेपोजिशन लागत नाही असे काही शब्द आहेत.
रिझेंबलला प्रेपोजिशन लागत नाही, नो प्रेपोजिशन. सो रिझेंबल टू म्हटलं त्याने, चुकीचं आहे ना. रिझेंबल नाही ना, ही रिझेंबल हिज ब्रदर, म्हणजे तो त्याच्या भावासारखा दिसतो. आय एम टायर्ड ऑफ दिस वर्क, आता याला प्रेपोजिशन दिलेला नाही, हे नो प्रेपोजिशन म्हणून टाकले. पण नाही, टायरला प्रेपोजिशन लागतो. सो आय एम टायर्ड ऑफ पाहिजे तिथे. सो समजलं, त्यामुळे हेही प्रश्न उत्तर चुकतं. वी ऑल एनवीड, आता एनवी हा शब्द नो प्रेपोजिशन गँगमध्ये येतो. सो एनवी बरोबर आहे, त्याला प्रेपोजिशन लागत नाही. अजून कोणते शब्द येतात मी तुम्हाला सांगतो. ऑर्डर येतो, कॉम्बॅट येतो, रिटर्न येतो, बरोबर. अजून तुम्हाला सांगतो, मी जस्ट बघून सांगतो. ऑर्डर येतो, रिझेंबल येतो, कॉम्बॅक्ट येतो, साईन येतो, इन्व्हेस्टिगेट येतो, एनव्ही येतो, रिटर्न येतो, रीच येतो, एंटर येतो, डिस्कस येतो. एवढे सगळे शब्द आहेत, यांना प्रेपोजिशन लागत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, नो प्रेपोजिशन गँग म्हणून. काय, सो हे लिहून घ्या तुम्ही एका याच्यात, की ज्यांच्या पुढे प्रेपोजिशन लागत नाही. एनव्हीला लागत नाही, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. कारण दिलं आहे का काही एनव्ही फॉर, एनव्ही टू वगैरे काही दिलेलं नाही, त्यामुळे बरोबर स्टेटमेंट आहे. आणि हे प्रेफर्ड टू, इंटेरियर टू, इन्फेरियर टू, सुपेरियर टू. प्रेफर दॅन नसतो येत, सुपेरियर दॅन नाही, इन्फेरियर दॅन नाही. IOR वाले किंवा हे जे आहेत ना, हे टू लागतो यांना, टू टू प्रेफर्ड टू वगैरे. सो हे पाठ पाहिजे, हा रूल आहे. सो त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे, दॅनच्या ऐवजी टू लागतो. हा पण बरोबर आहे. सो इनकरेक्ट विचारलं, इनकरेक्ट कोणते आहेत रे, ए आणि बी. समजलं. सो आपलं उत्तर आहे. आता खाली आपण PYQ बघून घेऊया. ही रिझेंबल हिज ब्रदर, हे बघा मी इथून उचललं होतं, पण मी त्याला टाकून दिलं होतं टू, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे, रिझेंबलला लागत नाही. आय एम टायर्ड विथ दिस वर्क, आता टायर्ड ऑफ पाहिजे होतं, हे टायर्डच दिलं. ही ऑर्डर्ड द न्यू कार, ऑर्डर हा शब्द नो प्रेपोजिशन गँगमध्ये येतो, त्यामुळे हे बरोबर आहे. ही विल कॉम्बॅट युअर व्ह्यूज, कॉम्बॅटसुद्धा नो प्रेपोजिशन गँगमध्ये येतो, त्यामुळे तो सुद्धा बरोबर आहे. त्याचं उत्तर येतं ACD. खालचा प्रश्न, शी डिस्क्राईब्ड, एनवीड, फिक्स. बघा नाही, प्रश्न आहेत ना, आपल्याला असं थोडंसं काहीतरी हिंट लागायला पाहिजे. त्यांनी सांगितलं आहे का प्रेपोजिशनचा प्रश्न आहे, नाही, आपल्यालाच ओळखायला लागतं. कुठे कुठे सांगतच नाही ते लोक, एरर कशामध्ये काय. सो डिस्क्राईबला प्रेपोजिशन लागतो. ओके, डिस्क्राईबला टू लागतो, टू टू त्यांनी लावलेला नाही. सो शी डिस्क्राईब द सिच्युएशन टू मी असं पाहिजे होतं ते, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. एनवीला लागत नाही आणि फिक्सला फॉर लागतो. सो फिक्सला फॉर म्हणजे काय, एफ. समजलं. सो फिक्स फॉर, मग ते सुद्धा बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. याचं उत्तर येतं B आणि C. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये हे PYQमधून मी घेतलेलं आहे बरं का. आता एवढं तर कळतं की या दोघांमध्ये एक बरोबर आहे, या दोघांमध्ये एक बरोबर आहे. लॉजिक कसं लावायचं सांगतो, ऑप्शन एलिमिनेट. त्यामुळे AB उत्तर येईल का, नाही, हे गेलं. CD येईल का, नाही येणार. आता एखाद्याला अशी म्हणजे एलिमिनेट करायची सवय असते, काही म्हणणार नाही मी ग्रामर चेक करेल तरच, नाही तर AB पण बरोबर असू शकतं. आता शी डिड नॉट ब्रेक इट नॉर लूज इट, बघा तर नियम काय हा, नेवर आणि नॉट याच्या वाक्यामध्ये ऑर लागतो, समजलं. आणि नायदरचं वाक्य असेल त्याला मात्र नॉर लागतो. सो पहिल्या वाक्यात नॉर लावला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. शी डिड नॉट ब्रेक इट ऑर लूज इट असं पाहिजे होतं. शी नेवर ब्रेक इट ऑर लूज इट, समजलं. सो दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं म्हणजे मंथ हॅज पास सिन्स आय केम हिअर. बघा हे कंजंक्शनने जोडलेले दोन वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समधलं पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य दोघांचा टेन्स सेम पाहिजे, किंवा दोन्ही सांगणारी ॲक्शन ही काळावर डिपेंड असते, बरोबर, टेन्सवर डिपेंड असते. त्यामुळे जर तिसरं वाक्य तुम्ही चौथं वाक्य जर वाचलं, अ मंथ पास्ट, पहिलं पास्ट टेन्स आहे, आणि सिन्स आय एम कमिंग हिअर दुसरं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कसं चालेल बरं, एक पास्टमध्ये एक प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये. सो त्याचं उत्तर म्हणून, आणि ते वाक्य अर्थानुसार पण चुकीचं आहे ना. मंथ 1 महिना झाला, सिन्स आय एम कमिंग हिअर म्हणजे मी इथे येतोय, त्याला 1 महिना झाला, येतोय तू आणि 1 महिना पण झाला, कसं चालेल. आणि सेकंड थर्ड स्टेटमेंट आहे, मंथ हॅज पास सिन्स आय केम हिअर, हे मात्र बरोबर आहे. आता काही लोक म्हणतील सर इथे पास्ट नाही आहे, हॅज पास्ट हॅज दिला आहे, त्यामुळे प्रेझेंट परफेक्ट आहे. बघा हॅज पास्ट म्हटलं आहे, तो अजूनही तिथेच आहे ना, ती क्रिया अजूनही चालू आहे, म्हणून मग ते पास्ट प्रेझेंट परफेक्टमध्ये. जो तो तिथून निघून गेला असता ते हॅड पास्ट असतं ते, पण ते बरोबर आहे, बरोबर.
अर्थानुसार बरोबर येतं. खालच्यापेक्षा तर वाक्य बरोबरच आहे ना, खालचं तर मोस्ट रॉंग आहे. मोस्ट करेक्ट आपण जर बघितलं तर बी आणि सीच आहे. सिन्स आय केम हिअर बरोबर आहे, म्हणजे मी इथे आल्यापासून मला 1 महिना झाला, बरोबर. सो याचं उत्तर सी, बी आणि सी. कोणता ऑप्शन आहे रे? पहिला. चलो नेक्स्ट आपण द्यायचं एक्सप्लेनेशन. हा बघा, हा PYQ आला होता. वी हॅड रीच आर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. सो पास्ट परफेक्ट त्याची जोडी येते सिम्पल पास्ट बरोबर. असे भरपूर वाक्य तुम्हाला PYQमध्ये आलेत. पास्ट परफेक्टला जोडून सिम्पल पास्टचं वाक्य, या दोघांमध्ये काही कोरिलेशन नसतं, फक्त त्या दोन्ही गॅपमध्ये घडलेल्या असतात, बरोबर. गॅप असतो म्हणजे काय, सिम्पल पास्टचं वाक्य हे थोडं लेटेस्ट असतं आणि पास्ट परफेक्टचं हे जुनं असतं, म्हणजे काय, काळानुसार. याचं वाक्य वाचूया. वी हॅड रीच हॉटेल म्हणजे आम्ही हॉटेलला पोहोचलो पाऊस यायच्या आधी, म्हणजे पोहोचण्याची क्रिया पाऊसच्या आधी झालेली, म्हणजे वाक्य जुनं कोणतं, हॉटेलला येण्याचं. म्हणून मग ते पास्ट परफेक्टमध्ये गेलं. जो जुना काळ असतो तो पास्ट परफेक्टमध्ये जातो, जो लेटेस्ट आहे तो सिम्पल पास्टमध्ये जातो, समजलं. सो वी हॅड रीच हे उत्तर आहे ना तुमचं सी वालं. चलो नीचे 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 क्वेश्चन नंबर 64. आता आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ अनफुलफिल्ड और इम्पॉसिबल कंडिशन. या कंडिशनचे पण भरपूर प्रश्न येत आहेत सध्या. ग्रुप सीच्या मेन्सला आला होता सध्या रिसेंटली, 2 प्रश्न होते, बाकीसुद्धा भरपूर पेपरमध्ये दिसतात. सो आपण पहिले एकदा बघून घेऊया नक्की काय असते कंडिशन. हे बघा, कंडिशनचे 3 टाईप्स आहेत, 3 प्रकारच्या कंडिशन असतात. पहिलं असतं प्रोबॅबल, त्यालाच लाईकली, त्यालाच अजून म्हणतात 2 शब्द लिहून घ्या मी जे सांगतोय ते. रिअल कंडिशन, मी फक्त इथे आर लिहितो, आर रिअल कंडिशन. आणि अजून एक शब्द असतो तो म्हणजे पॉसिबल कंडिशन. ओके, सो लक्षात ठेवा, प्रोबॅबल, पॉसिबल, रिअल, लाईकली कंडिशन. दुसरी जी कंडिशनचा टाईप आहे तो इम्प्रोबॅबल. प्रोबॅबल झाला तर प्रोबॅबलचा इम्प्रोबॅबल. त्यानंतर त्यालाच म्हणतात इमॅजिनरी. काय, इमॅजिनरी. हे मला लिहिता येत नाही टॅबवर, पेन नाही आहे माझ्याकडे तो स्टाईलस. सो इमॅजिनरी लिहून घ्या तिथे, इमॅजिनरी कंडिशन, इम्प्रोबॅबल, इमॅजिनरी, अनलाईकली आणि अनरिअल. ओके, अनरिअल कंडिशन हे लिहून घ्या. आणि इमॅजिनरी मी सांगितलं आहे ते सुद्धा लिहून घ्या. आणि तिसरी कंडिशन आहे इम्पॉसिबललाच एक शब्द लिहून घ्या, अनफुलफिल्ड. अनफुलफिल्ड कंडिशन. ओके, हे 3 टाईपचे कंडिशन झाले. पहिली कंडिशन काय असते, पहिल्या कंडिशनमध्ये लाईकली, प्रोबॅबल जी घडण्यासाठी पॉसिबल असते, म्हणूनच नाव आहे ना पॉसिबल कंडिशन, जी घडू शकते. काय वाक्य वाचता पहिलं, इफ यू रॅन फास्ट यू विल विन द रेस. म्हणजे मी जर किंवा तू जर फास्ट पळाला तर तू रेस जिंकू शकतो, म्हणजे ते घडू शकतं ना. सो पॉसिबल आहे ते, बरोबर. आता याच्यामध्ये ओळखायचं काय, दोन्ही वाक्याचा काळ, कॉमाच्या आधी किंवा जे काय कंजंक्शन असेल वॉटेवर, त्याच्या आधीचं सेंटेन्स आणि नंतरचं सेंटेन्स दोन्ही सिम्पल किंवा कोणत्याही प्रेझेंट टेन्समध्येच असतात. मोस्टली सिम्पल प्रेझेंटमध्ये असतात ते, पण ते प्रेझेंटच असले पाहिजे. आणि इम्प्रोबॅबलचा फरक काय असतो, अनलाईकली, इमॅजिनरी हे घडत, हे पॉसिबल नसतं, बरोबर. पण इम्पॉसिबल नाही बरं का, इम्पॉसिबल ही तिसरी कंडिशन आहे. नाही तर याला नका लिहू इम्पॉसिबल कंडिशन. याला जरी पॉसिबल म्हणतो तरी याला इम्पॉसिबल म्हणता येणार नाही, कारण हे तिसऱ्या टाईपचं इम्पॉसिबलमध्ये येतं. दुसरी कसं आहे की इफ यू रॅन फास्ट, रॅन म्हटलेल्याने V2चा फॉर्म वापरला आहे, यू वुड विन द रेस. म्हणजे तू जर जोरात पळाला असता तर तू रेस जिंकला असता, म्हणजे या शक्यता किंवा हे भूतकाळातल्या गोष्टी बोलतो, म्हणून मग ते अनलाईकली, इमॅजिनरी, इम्प्रोबॅबल आहे, समजतंय ना, जे आता घडू नाही शकत. पण इम्पॉसिबल कंडिशन बघा, तिसऱ्या टाईपमध्ये काय फरक आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या टाईपमध्ये इथे आहे ना V2चा फॉर्म वापरला जातो आणि इथे V3चा फॉर्म वापरला जातो, म्हणून याला इम्पॉसिबल आणि अनफुलफिल्ड म्हटलं जातं. इम्पॉसिबल आहे V3, म्हणजे आता ही इम्प्रॉबॅबल म्हणजे ठीक आहे, प्रॉबॅबिलिटी थोडी कमी, हे इम्पॉसिबल म्हणजे घडणारच नाही. इम्पॉसिबल हे पॉसिबल आहे, पहिलंवालं पॉसिबल आहे आणि तिसरंवालं इम्पॉसिबल आहे. सो इफ यू हॅड प्लस V3 असतो, याला V3 तर असतोच पण हॅड पण असतो. ओके, आणि पुढच्या मॉडेलच्या वाक्य जे कंजंक्शनचं वाक्य असतं, विदाऊट कंजंक्शनच्या वाक्याला हॅड प्लस V3, आणि विदाऊट कंजंक्शनचं जे वाक्य त्याला मात्र पास्ट परफेक्ट मॉडेल असतं, म्हणजे कसं, वुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3. सो ते वापरलं जातं. ओके, सो इम्पॉसिबलमध्ये, अनफुलफिल्डमध्ये हॅड प्लस V3 आणि वुड हॅव प्लस V3 किंवा शुड हॅव प्लस V3 वॉट एव्हर, बट हॅडवालं म्हणजे ते परफेक्ट टेन्सवालं वाक्य असतं. आणि इम्प्रोबॅबलमध्ये किंवाच त्याला आपण म्हटलं होतं इमॅजिनरी किंवा अनलाईकली किंवा अनरिअल, त्याच्यामध्ये मात्र पास्टवालं, सिम्पल पास्टवालं वाक्य असतात. समजलं कंडिशन्स. आता वरती जाऊ आपण, प्रश्न बघूया. आता बघा, पटापट समजून जाईल तुम्हाला की काय सांगितलं याच्यामध्ये, की
कोणतंही अनफुलफिल्ड आणि इम्पॉसिबलची वाक्य शोधायचं. पहिलं काय, इफ आय हॅड अ स्ट्रेंथ आय वुड किल हिम. वुड हॅव प्लस V3 आहे का नाही, हॅड प्लस V3 आहे का नाही. मग कोणतं वाक्य हे, सिम्पल पास्टवालं वाक्य झालं. म्हणजे कोणतं येणार आहे, सेकंडवाली कंडिशन आहे. सो हे येणार का नाही. इफ यू वेअर मिलेनियर हाऊ वुड यू स्पेंड युअर टाईम. बघा परत एकदा V2 आहे फक्त, हे पण फक्त वूड आहे. हॅव प्लस हॅड दिसतंय का तुम्हाला, काहीच दिसत नाही. सो हे पण वाक्य कोणतं आहे, सेकंड कंडिशन, हे पण नाही येणार. इफ आय हॅड ट्राईड अगेन आय शुड हॅव सक्सिडेड, हे मात्र आपलं वाक्य येतं थर्ड कंडिशनवालं. इफ आय ईट चीज इट गिव्ह मी इंडायजेशन, पुन्हा हे वाक्य आपल्या पहिल्या कंडिशनमध्ये येतं. सिम्पल प्रेझेंट टेन्सवालं युनिव्हर्सल ट्रूथवालं वाक्य असतं, त्यामुळे ते पहिली कंडिशन आहे. समजलं. सो आपलं वाक्य काय आहे, आणि लास्टचं वाक्य परत, इफ आय विश्ड आय हॅड वोन. बघितलं का, आय विश्ड आय हॅड वोन V3 आलं, परत वुड हॅव प्लस V3 आलं. सो हे सुद्धा बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर C आणि E हे आपला आन्सर आहे. समजलं. आता हे खाली जे प्रश्न आलेले ते एकदा PYQ बघूया आपण. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, काय, द अबाव पेअर्स एक्सप्रेसेस वॉट. सो आय विश माय ब्रदर वेअर हिअर आणि आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर. दोन्ही कंडिशन ह्या पास्ट किंवा काय म्हणतो आपण इम्पॉसिबल असेल, इमॅजिनरी असेल, अनफुलफिल्ड असेल, या कंडिशनबद्दल बोलत आहेत त्या. सो पहिली कंडिशन तर येणार नाही. पॉसिबल रिअल आहे का नाही. सो पॉसिबल नाही आहे, रिअल नाही आहे. पास्ट सिच्युएशन नावाची गोष्ट आपण अशी कुठे, म्हणजे असा शब्द नाही आहे. पास्ट जरी आहे, ते पास्ट टेन्स जरी दिसतोय, पण पास्ट सिच्युएशन नावाचा शब्द नाही आहे. याचं उत्तर येतं हायपोथेटिकल सिच्युएशन. समजलं. त्याच्या खालचा प्रश्न, इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरी ही विल बी प्रमोटेड. प्रेझेंट टेन्स आहे, हे पण प्रेझेंट टेन्स आहे, फक्त हे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला प्रमोटेड दिसतंय ते. सो याचं उत्तर कोणतं ना, प्रोबॅबल कंडिशन. ओके, हे वालं. चलो खाली जाऊया. अजून एक PYQ आहे. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी आय वुड हॅव एक्सेप्टेड द जॉब. समजलं. हॅड प्लस V3 वुड हॅव प्लस. सो कोणतं कंडिशन येतं, कोणती होती आपण बघितलेली, इम्पॉसिबल कंडिशन. तिसरी कंडिशन. इम्प्रोबॅबल नाही बरं का, इम्प्रोबॅबल दुसरी कंडिशन आहे. कन्फ्यूज होऊ नका. चलो आगे जाते हैं पटापट. आता चूज द करेक्ट यूज ऑफ होमोफोन्स. ओके. सो आता याच्यामध्ये काय येणार की होमोफोन्स म्हणजे कसे असतात की शब्द हे होमोग्राफ्स आणि होमोफोन्स याचा फरक तुम्ही, एक तुम्हाला मी बेसिक आयडिया देतो. चला ठीक आहे, आता याच्यामध्ये परत एक्सप्लेन करायला वेळ जाईल, बट ठीक. होमोफोन्स म्हणजे काय, जे शब्दांचे प्रोनाऊन्सिएशन सेम असतो बट त्यांचा मिनिंग वेगळा असतो. होमोग्राफ म्हणजे ज्यांचा प्रोनाऊन्सिएशन सेम आहे पण त्यांचा मिनिंग मात्र वेगळा असतो. म्हणजे काय, एक एक्झाम्पल आपण बघूया. होमोग्राफमध्ये येतं बघा, लिव्हलाच आपण लाईव्ह पण म्हणतो आणि लिव्ह पण म्हणतो. लिव्ह म्हणजे जगणं आणि लाईव्ह म्हणजे जिवंत. आणि होमोफोन्समध्ये कसं शब्द येतात, होमोफोन्समध्ये डिसेंट आहे किंवा सिलिंग आहे. सिलिंग म्हणजे ती आपली जी चला ठीक आहे, समजायला अवघड जातं, तुम्हाला सोपंवाला सांगतो. व्हेन म्हणजे काय, गर्व. व्हेन म्हणजे प्राईड. आणि व्हेन म्हणजे हाताची जी नस असते त्याला सुद्धा काय म्हणतात, व्हेनच म्हणतात. समजलं. सो हे होमोफोन्स झाले. आता याच्यामध्ये जरी उच्चार वेगळा आहे तरी हे होमोफोन्समध्येच येतात. डिसइंटरेस्टेड आणि अनइंटरेस्टेड शब्द. गौरव इज डिसइंटरेस्टेड इन द स्टडी ऑफ सायन्स अँड अनइंटरेस्टेड लीडर ऑफ द पार्टी ऑलवेज कमांड्स रिस्पेक्ट फ्रॉम हिज फॉलोअर्स. हे मी पाल अँड सुरीमधून घेतलेलं आहे. हे प्रश्न असे विचारलेत, त्यामुळे आपण थोडंसं चेंज केलं बघा. सो हे बघा, आता अनइंटरेस्टेडचा अर्थ काय होतो, हॅविंग नो इंटरेस्ट म्हणजे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि डिसइंटरेस्टेड म्हणजे फ्री फ्रॉम पर्सनल मोटिव्ह म्हणजे माझा त्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, निस्वार्थपणे. मग लीडर कसा असावा, लीडर म्हणजे नेता हा निष्पक्ष निस्वार्थपणे काम करणारा, बरोबर. ऑफ द ऑलवेज कमांड रिस्पेक्ट फ्रॉम हिज फॉलोअर. अ डिसइंटरेस्टेड लीडर असतो. अनइंटरेस्टेड म्हणजे पक्षामध्ये इंटरेस्ट नसणारा लीडर, हे चुकीचं वाटतं ना. अनइंटरेस्टेड लीडर नाही. अनइंटरेस्टेड काय असतं की गौरव इज अनइंटरेस्टेड इन म्हणजे त्याला आवडत नाही, सायन्सचा अभ्यास करायला आवडत नाही, त्याचा स्वार्थ नाही, हे चुकीचं आहे ना अर्थानुसार. समजलं का. म्हणून हे ऑप्शन्स मी दोन्ही चेंज केले होते. हे गौरवच्या इथे अनइंटरेस्टेड येईल आणि अनइंटरेस्टेडच्या लीडरच्या ऐवजी डिसइंटरेस्टेड लीडर येईल. समजलं. हां, आणि हे डिसइंटरेस्टेड इन असतं, अनइंटरेस्टेडला पण इन असतं. पुढे जे तुमचे प्रेपोजिशन लागतात ना ते इन लागतात, ते पण मस्त नाही. तर इथे काय देणार, गौरव इज डिसइंटरेस्टेड टू द स्टडी ऑफ सायन्स असं देणार ते. मग तरीसुद्धा ते वाक्य चुकतं. म्हणजे गौरव इज अनइंटरेस्टेड टू द स्टडी ऑफ सायन्स असं पाहिजे. ते डिसइंटरेस्टेड तर ऑलरेडी चुकीचंच आहे. समजलं. सो हे होमोफोन्स असे भरपूर दिले. ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश पाल अँड सुरीचं पुस्तक, बक्षीचं पण पुस्तक आहे.
सेम नावाचं असंच. सो ते तुम्ही बघून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलेलं आहे. $1,000 इज नॉट अ स्मॉल सम. देअर वेअर अ 20 सिल्वर रुपीज जिंगलिंग इन हिज पॉकेट. द कमिटी वेअर डिवायडेड क्वेश्चन फॉर इन्क्रीज DA फॉर एम्प्लॉईज. आता पहिलं वाक्य आहे $1,000 इज नॉट स्मॉल सम. बघा, जेव्हा कोणताही नंबर असेल, फ्रिक्वेन्सी असेल, अमाऊंट असेल, अजून काही असेल, जे रूल आहेत ते जर जेव्हा सब्जेक्ट म्हणून वापरले जातात तेव्हा तुमचा वर्ब हा सिंग्युलर म्हणून असतो. ओके, अमाऊंट आहे, नंबर आहे, वॉट एव्हर, जो तुमचा जर तुमचा सब्जेक्ट म्हणून आला तर तुमचा वर्ब हा सिंग्युलर असावा. हा रूल तुम्हाला माहीत असेल, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. देअर वेअर 20 सिल्वर जिंगलिंग रुपीज. आता या वाक्यामध्ये वेअर का आलं? कारण इथे हा जो नंबर आहे ना 20, हा काही सब्जेक्ट म्हणून आलेला नाही आहे. हा तुमचा सब्जेक्ट सोडून आहे. सब्जेक्ट कोण आहे? देअर आहे तुमचा. देअर म्हणजे प्लेस आहे, सॉरी, देअर वेअर. इथे सब्जेक्ट क्लिअर नाही आहे. मग 20 सिल्वर रुपीज याच बेसिसवर एक वाक्य आलं होतं आयोगाचं. हे बघा खाली, हे बघा, देअर इज अ सेव्हरल रिझन फॉर मिस्टेक्स. याचं वाक्य सांगितलं, आयडेंटिफाय द एरर. टॅक्स सेशन 2017चा प्रश्न आहे. सो देअर आर सेव्हरल रिझन्स फॉर युअर मिस्टेक पाहिजे. देअर इज सेव्हरल रिझन नाही, कारण हा शब्द प्लुरल आहे. प्लुरलला ॲग्रीमेंट करताना सब्जेक्ट वर्ब किंवा जो वॉटेवर जो नाऊन येतो ॲग्री करताना वर्बशी प्लुरलच पाहिजे ना. समजतंय का? म्हणून मग इथे आर पाहिजे. सेम फॉर्मॅट आपला जो वरचा प्रश्न आहे 20 सिल्वर रुपीज, हे सुद्धा प्लुरल झाले, कारण हे आता सब्जेक्ट म्हणून काम करत नाही आहे. म्हणून मग ॲग्री करताना हा पण वेअरच पाहिजे, प्लुरलमध्ये पाहिजे वर्ब. म्हणून हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. जर हा 20 सिल्वर रुपीज सब्जेक्टमध्ये असता, सो 20 सिल्वर रुपीज वॉज जिंगलिंग इन पॉकेट, तर बरोबर असतं हे वाक्य. पण तेच सब्जेक्टच्या ठिकाणी न येतात वर्ब नंतर आलेले, त्यामुळे मग आपल्याला वेअर वापरावा लागतो. आता द कमिटी वेअर डिवायडेड ऑन द क्वेश्चन्स. आता बघा, जेव्हा कमिटी असतं, त्यानंतर टीम असते, जे काही तुमचे ग्रुप गटवाचक जे शब्द आहेत, बरोबर, ग्रुप सांगणार शब्द, त्यांना त्यांचा जो काही वाक्याचा अर्थ आहे त्याच्यावरून तुमचं वर्ड ठरतं. जर ती कमिटी वेगवेगळी झाली असेल किंवा त्यांच्यामध्ये मतभेद असतील तेव्हा प्लुरल वर्ब वापरला जातो. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये एकता असेल, बरोबर, त्यांचं जे काही डिसिजन आहे ते एक मिळून असेल तर तेव्हा सिंग्युलर वर्ब असतो. मग आता कमिटी काय झाली? डिवाईड झाली, त्यामुळे इथे वेअरच येणार, प्लुरल येणार. हेच वाक्य आपल्याला एकदा विचारलं आहे, बघून घेऊया आपण. हे बघा, द कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यूज. इशूमुळे ती डिवाईड झाली. सो डिवाईड झाल्यामुळे काय येणार? कमिटी आर डिवायडेड. समजतंय का? द कमिटी आर डिवायडेड, बरोबर आहे. कमिटी हॅज रिशूड इट रिपोर्ट. आता याच्यामध्ये काय भांडणं दिसतं काय वाक्यामध्ये कमिटीचे? नाही, त्यांनी एक रिपोर्ट दिला. मग रिपोर्ट देताना त्यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. सो एकता आहे त्यांच्यामध्ये, म्हणून वर्ब सिंग्युलर असतात. म्हणून हॅज इशूड बरोबर आहे. हॅव इशूड केव्हा बरोबर असतं? जेव्हा त्यांच्यात भांडणं असते. भांडणं किंवा मतांतर, मतभेद, याचा आन्सर येतं BC. समजलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा तर आपण एक्सप्लेन केला. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. ओके, हा पण रूल भरपूर वेळा हा प्रश्न आहे ना, याच्या जे काही जे सेंटेन्स आहेत ते 4 स्टेटमेंट, हे भरपूर वेळा तुम्हाला फिरून विचारले. म्हणजे अक्षरशः ग्रुप सीचे, ग्रुप बीचे मेन्समध्ये रिसेंट पेपरमध्ये सुद्धा आलेले. आता हे बघा, दिस स्कार्फ इज ओल्डर दॅन दॅट. आता याच्यामध्ये ओल्डर दॅन असतो का एल्डर दॅन असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. ते काय करतात? दिस स्कार्फ इज एल्डर दॅन दॅट असा प्रश्न आलेला आहे. एल्डरचा पण आलेला आहे आणि ओल्डरचा पण. हा बघा, एल्डरचा पण प्रश्न आलेला आहे आणि ओल्डरचा पण आलेला आहे. दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. सो मी कसं लक्षात ठेवलं ते OT लक्षात ठेवायचं. OT माहिती आहे ना? OT म्हणजे ऑपरेशन थिएटर, बरोबर. किंवा मग OTT प्लॅटफॉर्म पण माहिती आहेत तुम्हाला, काही लक्षात ठेवा. त्यामुळे OT असतं. OT. ET कधी असतं का? ET नसतं. ET कधी आपण ऐकलं आहे का? नाही, पण OT आपण ऐकलं आहे ना. म्हणून OT म्हणजे काय? ओल्डर दॅन, असं लक्षात ठेवायचं वाक्यात. दिस स्कार्फ इज ओल्डर दॅन दॅट. ओल्डर दॅन आलं बरोबर. आयदर सीता और राधा फॉरगॉट देअर पासवर्ड. आता ऑर आहे, ऑर, बरोबर. सो ऑर असतं ना, ऑरमध्ये जो नंतरचा नाऊन असतो ना त्याच्यानुसार वर्ब ठरतो. समजलं? वर्ब असेल किंवा मग तुमचा जो काही पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पजेसिव्ह प्रोनाऊन जे काही असेल ना ते त्या वर्बनुसार ठरतं. त्यामुळे इथे आहे ना, देअर पासपोर्टच्या ऐवजी हर पासपोर्ट पाहिजे होतं. हर. समजलं का? हे चुकीचं आहे.
कारण हा आपण सिंग्युलर व्हर्ब म्हणून कन्सिडर केला, सिंग्युलर नाऊन म्हणून कन्सिडर केला. या नाऊननुसारच बाकीच्या सेंटेन्सची रचना डिसाईड होते. त्यामुळे हरच्या ऐवजी देअरच्या ऐवजी हर पाहिजे होता. आणि द मॅन विच हॅड चीटेड मी वॉज एस्टरडे अरेस्टेड. आता बघा, माणूस आहे, माणूस, द मॅन, मॅन म्हणजे ह्युमन बिंगसाठी विच येत नाही. विच हा असतो थिंगसाठी, वस्तूसाठी असतो. बरोबर, वस्तू तिथे काय असते एखादी वॉट एव्हर वस्तू, तर त्याच्यासाठी विच बरोबर होता. द मॅन हू हॅड चीटेड मी पाहिजे होतं. द मॅन असतो ना, मॅन, ह्युमन बिंगसाठी हू वापरला जातो, हू. त्यामुळे मग हे स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे मात्र बरोबर आहे. इथे हू पाहिजे होता, हू हॅड चीटेड मी वॉज एस्टरडे अरेस्टेड. बरोबर, माणसाला हू वापरतात, हू. वस्तू असेल, वस्तू, ऑब्जेक्टसाठी विच वापरतात. आणि दॅट मात्र माणसाला चालतं. बरोबर, विच मात्र माणसाला चालत नाही. आणि द मेन ऑफ द लायन, आता हा प्रश्न पण कळला नसेल भरपूर लोकांना हे वाक्य. द मेन ऑफ द लायन इज ऑल अबाउट मॅच्युरिटी अँड डॉमिनन्स अमंग द मेल लायन्स. आता मेल ऑफ द लायन, लायन काय रे, लिव्हिंग थिंग आहे. लिव्हिंग म्हणजे जिवंत प्राणी येतो, नॉन लिव्हिंग नाही आहे. बरोबर. आता खाली बघा, तुम्हाला PYQ दाखवतो. हा बघा, द टेबल स्लेक वॉज ब्रोकन, द कवर ऑफ द बुक. एखादी लिव्हिंग थिंग असेल ना, त्याला ॲपोस्ट्रॉफी एस लावून ते शब्द डिस्क्राईब केलं जातं. सो मेन म्हणजे काय, मेन म्हणजे जे सिंहाच्या आपण म्हणतो ना, आयाळ म्हणतो, आयाळ. सिंहाची जी आजूबाजूचं जे काही चेहऱ्यावर केस असतात ना, बरोबर, त्याला मेन म्हणतात. सो द लायन्स मेन पाहिजे होतं, लायन्स मेन. हे टेबल स्लेक चुकीचं आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे, त्याला काय लेग ऑफ द टेबल पाहिजे. सो हे चुकीचं आहे. द कवर ऑफ द बुक बरोबर आहे, बुक्स कवर असतं तर चुकीचं आहे. ॲपोस्ट्रॉफी एस केव्हा लागतो, लिव्हिंग थिंगला लागतो. बरोबर. सो तिथे लायन्स मेन पाहिजे होतं, लायन्स मेन. त्यामुळे ते वाक्य चुकीचं ठरतं. द हाऊस रूफ, हाऊसस रूफ म्हटलं नाही, रूफ ऑफ द हाऊस पाहिजे. नॉन लिव्हिंग थिंग आहे ना. लिव्हिंग थिंग असेल, एक हे होतं बघा, शेक्सपियर चे काय नाटकला काय होतं रे, प्लेज, शेक्सपियर प्लेज. सो ते लिव्हिंग थिंग आहे. शेक्सपियर हा जिवंत माणूस आहे, शेक्सपियर्स प्लेज बरोबर येतं. द प्लेज ऑफ द शेक्सपियर असं दिलं चुकीचं आहे, कारण नॉन लिव्हिंग थिंगला ऑफ लागतो. सो कवर ऑफ द बुक बरोबर आहे, कारण नॉन लिव्हिंग थिंग आहे. बुक कवर, लेग टेप, बरोबर समजलं. सो याच्यामध्ये काय पाहिजे होतं, मेन्स लायन्स मेन, समजतं, लायन्स मेन. तर हे म्हणून चुकीचं आहे, मेन ऑफ द लायन नसते. त्यामुळे ओनली करेक्ट ऑप्शन कोणता आहे बघा, आपण ओनली ए उत्तर बरोबर यायचं. बाकी तिन्ही उत्तरं चुकीची आहेत, तिन्ही जे सेंटेन्स आहे ते चुकीचे आहेत. चलो नीचे जाते. हे बघा, आयदर सीता आणि 2000. तुम्हाला वाटतं खूप बेसिक प्रश्न घेतोय मी टेस्ट सिरीजमध्ये, पण तेच प्रश्न विचारतायत आपल्याला. आणि ते रिसेंटमध्ये पण असेच प्रश्न आहेत. उगाच काहीतरी डिफिकल्ट टेस्ट सिरीज काढून तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा आपला हेतू नाही आहे. जे प्रश्न आयोग विचारतं ना, त्याच्यावरच आपण फोकस ठेवू. तुम्हाला वाटत असेल काही ना की अरे खूप सोपा पेपर येतो, टेस्ट सिरीज अशी का डिझाईन केली, तर ते आयोगाच्या फॉर्मवर आपण डिझाईन केलेले आहे. थोडंफार डिफिकल्ट आपण टाकू, पण एकदम पण डिफिकल्ट टेस्ट सिरीज टाकायची, त्यामध्ये मुलांना 20च मार्क पडत आहे, 25 पडत आहेत, 30 पडत आहे, आणि मग मुलांचा स्वतःच्या अभ्यासावर कॉन्फिडन्सच राहत नाही. त्यामुळे त्याला अर्थ नाही आहे. सो हे आपण सगळं PYQला बघूनच पेपर डिसाईड हे केलेले, फॉर्म केले, फ्रेम केलेले. आता क्वेश्चन नंबर 79. चलो, आता क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे, हा सुद्धा मी PYQ घेतलेला आहे. बरोबर. क्वेश्चन टॅगचे रूल कसे पाठ करतात मुलं, बेसिक रूल पाठ करतात, थोडंसं डीपमध्ये जात नाही. मग काय करतो आपण, ॲमचा आरंट होतं, बरोबर का AINT होतं, हे आपण पाठ करतो. किंवा मग इजचं इजंट होतं, वॉचचं वॉझंट होतं. पण हे थोडेसे आयोगानेच विचारलेले प्रश्न आहेत. पर्याय थोडेसे आपण म्हणू शकतो पुढचं आहे, काय म्हणू शकतो, 1 स्टेप अहेड आहे थोडेसे. तर याचे रूल काय आहे, आपण क्वेश्चन टॅगचे रूल मी आता नाही घेतले यामध्ये. चला ठीक आहे, नेक्स्ट टेस्ट सिरीजला मी ते रूल ॲड करतो सगळे. या टेस्ट सिरीजला आता मी ॲक्टिव्ह पॅसिव्हचं टाकलं आहे, डायरेक्ट इनडायरेक्टचं घेतलं आहे, त्यानंतर तुम्हाला ते कंडिशनचे घेतले, सगळे एक्सप्लेन करायला मलासुद्धा ती PDF बनवायला खूप टाईम लागतो. पुढच्या यायला मी नक्की ते तुम्हाला क्वेश्चन टॅगचं पण PDF मध्ये टाकतो आणि एक्सप्लेन करतो कोणते रूल्स काय. आता नन ऑफ अस न्यू द वे. बरोबर. क्वेश्चन टॅगचं एक लक्षात ठेवायचं की वाक्य जर निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह असतो, आणि टॅग जर पॉझिटिव्ह असेल तर वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग मात्र निगेटिव्ह असतो. आता वाक्यच ऑलरेडी निगेटिव्ह नन टाकलेलं आहे, त्यामुळे टॅग पॉझिटिव्ह येणार.
सो डिडंट उत्तर येणार आहे का? नाही, कारण निगेटिव्ह पहिला ऑप्शन गेला. दुसरं पण काय, वी हॅव नॉट, हॅवंट, परत एकदा वाक्यच निगेटिव्ह आहे, मग टॅग पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह येईल का? गेलं, हा पण गेला. 2 ऑप्शन तर इथेच एलिमिनेट झाले, राहिले 2. 2मध्ये उत्तर आहे. आता परत हॅवंटला काय येतं, डिडंट येईल का? निगेटिव्ह येईल का टॅग? नाही येणार. उत्तर तुम्हाला इथेच मिळालं, मी तर काही डोकं पण नाही लावलं, काहीच नाही केलं. असे मात्र तुमचे परीक्षेत प्रश्न सुटतात, एलिमिनेट होतात. आता उत्तर ते 4 आहे, पण कसं, आता नन ऑफ अस आहे ना, तर त्याला फॉर्म आहे डीड वी. नन ऑफ अस, न्यू आहे ना, व्ही टूचा फॉर्म आहे ना, V2. सो V2साठी डीड येतं, डीड. इथेच जर नो असतं ना, नो, तर डू आलं असतं, समजतंय, V1. सो न्यूमुळे आपल्याला डीड आलेलं आहे, कारण त्याला सपोर्टिंग व्हर्ब नाही आहे कोणतंच याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला न्यूवरून डीड वापरायचे, आणि अस असल्यामुळे असचं होतं वी. समजलं? आता सेकंड स्टेटमेंट आहे, वी हॅवंट गॉट वन देअर. आता हॅवंटचं आहे ना, हॅव हा इथे सपोर्टिंग वर्ब म्हणून आला आहे, कारण गॉट हा मेन वर्ब आहे. जेव्हा हॅव हा सपोर्टिंग वर्ब म्हणून येतो ना, तेव्हा मात्र टॅगमध्ये हॅवच वापरला जातो. हां, आणि जेव्हा हॅव हा मेन वर्ब म्हणून येतो ना, तेव्हा डू डज डीडचा फॉर्म वापरला जातो. परत एकदा बघा, आता इथे मेन वर्ब म्हणून न्यू आलेला आहे, इथे बाकी काहीच नव्हतं, म्हणून डू डज डीडचा फॉर्म आलेला आहे. तसाच जर वी हॅवंट, आता काय वाक्य येणार, वी हॅवंट सॉ, आता ठीक आहे, मला ते वाक्य आठवत नाही आहे, बट हॅव ज मेन वर्ब म्हणून असेल तर तुम्ही ते तिथे डू डज डीडचा वापर करायचा, आणि हॅव ज सपोर्टिंग वर्ब आहे, कारण हॅव प्लस V3 गॉट वर्ब आहे ना, मेन वर्ब, म्हणून मग हॅवनुसार हॅवच तुमचा इथे वापरला जातो. हॅड असेल तर हॅडच वापरला जातो. जर सपोर्टिंग वर्ब असेल तर हॅव हॅड तोच जो आहे तोच तुमचा टॅगमध्ये येतो. मेन वर्बमध्ये असेल तर डू डज डीडचा फॉर्म वापरला जातो. सो निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह, हा पण निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह टॅग. समजलं? दोन्ही टॅग पॉझिटिव्ह असणार आहेत तुमचे, निगेटिव्ह येणार नाही. हे PYQ मधूनच आहे बघा. PSI 2021चा प्रश्न, राज्यसेवा 2021चा प्रश्न. हे रिसेंट प्रश्न आहेत. 22ला पण असेच आहेत, 23ला पण असेच आहेत. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन्स. बघा, हर कोर्ट वॉज प्युअर, हर लाईफ सेरेन, बाल्कन सेज रीडिंग मेक्स अ फुल मॅन, अँड अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. आता हे पंक्च्युएशनचा प्रश्न आहे. पंक्च्युएशनमध्ये मात्र थोडंसं आयोग बेसिकली सध्या सोपेच प्रश्न विचारतात. म्हणजे ग्रुप सीचा 2024चा पेपर बघा, मेन्सचा किंवा बीचा बघा, सिंगल स्टेटमेंट देतं, डबल इन्व्हर्टेड कॉमाच कुठे असतात, त्यानंतर तुमचा स्वल्पविराम जो काही कॉमा असतो नॉर्मल तो असेल, फुल स्टॉप असेल, त्यानंतर ही सेड दॅट, की मग ते डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये असतं, खाली ही सेडच्या पुढे एक कॉमा असतो आणि शेवटी फुल स्टॉप असतो, किंवा एखादा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येईल त्याला क्वेश्चन मार्क मागे पुढे ॲडजस्ट केलेला असतो. सोपे प्रश्न टाकतात ते सध्या तरी पंक्च्युएशनचे. हे जे प्रश्न आहेत ना, हे राज्यसेवेच्या लेवलचे आहेत. हे जे मोठे बघा मी टाकले, हे थोडे डीप प्रश्न आहेत, राज्यसेवेच्या लेवलचे आहेत. हे कंबाईनमध्ये मात्र सिंगल सेंटेन्सचा प्रश्न आहेत, एकच वाक्य असतो, त्याचे 4 ऑप्शन देतात आणि पंक्च्युएशन आपल्याला बघायचं असतं. आता बघा, हर कोर्ट वॉज प्युअर अँड हर लाईफ इज सेरेन, हे 2 वाक्य जोडलेले आहेत, बरोबर. सेमीकोलन केव्हा असतो ना, की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण डिस्क्राईब करतोय, त्याच्या क्वालिटीज सांगतोय, तेव्हा मग सेमीकोलनने ते वाक्य जोडलेले असतात. हे बघा, लकी वाईन्स, लेबर विसल, हे आहे ना एक प्रकारचं यमक जोडलेलं, किंवा आपण म्हणू शकतो की एकाच गोष्टीबद्दल ते मतं मांडलेली असतात, तेव्हा मग सेमीकोलन, त्यामुळे सेमीकोलनचा यूज हा बरोबर आहे इथे. दुसरं आहे बाल्कन सेज, एखादा व्यक्ती जर बोलतोय, सेज म्हणून कोणतंही वाक्य असेल तर त्याच्या पुढे हा जो कोलन असतो ना, कोलन दोन डॉटवाला, तो कोलन यूज केला जातो. कोलनला मराठीत काय म्हणता? अपूर्ण विराम, बरोबर, अपूर्ण विराम. सो अपूर्ण विराम वापरला जातो. रीडिंग मेक्स अ फुल मॅन, डबल इन्व्हर्टेड कॉमासमध्ये त्यांनी सांगितले ना, सेज बरोबर आहे सुद्धा. अँड अलास दॅट फ्रेंड शुड बी अ फॉल्स. आता इथे ना अलासच्या पुढे तुम्हाला हे पाहिजे होतं, जो तुमचा एक्सक्लामेटरी मार्क आहे ना, तो अलासच्या इथे पाहिजे होता, कारण तो जोरात बोलला, अलास दॅट फ्रेंड, म्हणजे तो जोरात असं ते काय म्हणतो, आश्चर्यचकित होऊन ते वाक्य बोलला तो. त्यामुळे याचं उत्तर येतं ओनली AB. सॉरी जस्ट अ सेकंड, ओके, बरोबर. सो ओनली AB. हां, मला असं वाटलं की माझ्या आन्सर कीमध्ये उत्तर देताना चुकलं आहे, एक म्हणून मी आन्सर की व्हेरीफाय करतो आहे जस्ट. काय टाकलं आहे मी, किती नंबरचा क्वेश्चन आहे हा? 81चं 4 ऑल ऑफ द अबो. हां, चुकलं आहे,
येस. हां, त्या आन्सर कीमध्ये चूक झालेली, मी ते करेक्शन केलं आहे. आन्सर 3 येतं याचं, बरोबर. चलो पुढे. हां, हे बघा, हा पण प्रश्न थोडासा नवीन टाईपचा घेतलेला आहे, रेन अँड मार्टिनमधून घेतला आहे मी. चूज द सेंटेन्स इन विच द आर्टिकल यूज करेक्टली. आर्टिकलचे प्रश्न आयोग मोस्टली आता सध्या तरी विचारत नाही म्हणजे एवढे, आणि विचारले तरी तेच ट्रेंड आहे की द किंवा अँड द जे आपण जे बघतो तेच त्यांनी बेसिक प्रश्न आहे. पण आर्टिकलचे सध्या तरी दिसत नाही, म्हणजे मागच्या 2-3 मेन्समध्ये नाही आहेत, पण तरी आपण घेतलं आहे थोडं नवीन टाईपचं. ही इज अ बेटर पोएट दॅन अ नोव्हॅलिस्ट अँड ही इज अ बेटर पोएट दॅन अ नोव्हॅलिस्ट. आता जो पहिलं वाक्य आहे ना त्याच्यामध्ये ही इज अ बेटर पोएट दॅन नॉव्हेलिस्ट जे आहे, आणि दुसऱ्या वाक्यात दोनदा वापरला आहे. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, बरोबर. आपल्याला वाटत असेल नाही एकदा वापरत नाही. जेव्हा आहे ना दोन व्यक्तींची तुलना असते ना, दोन व्यक्ती म्हणजे पोएट वेगळा आहे आणि नॉव्हेलिस्ट वेगळा आहे, तेव्हा दोघांना लागतो. पण इथे एकच पोएट आहे आणि तो दोन्ही गोष्टी करतो, म्हणून तेव्हा एकचदा लावला आहे. त्याच्यात दोन क्वालिटीजची तुलना, आणि इथे दोन्ही माणसं वेगळी आहेत. समजलं का? खाली एक्सप्लेनेशन आहे बघा. बट दे इफ रेफर्ड द डिफरंट थिंग्स ऑर पर्सन द आर्टिकल मस्ट बी यूज विथ द ईच नाऊन. ही इज अ बेटर काय मेकॅनिक दॅन अ क्लर्क अँड ही वुड मेक अ बेटर स्टेट्समॅन दॅन अ फिलॉसॉफर. सो दोन्हीकडे वापरलं कारण दोन डिफरंट पर्सन आहे. आणि इथे बघा, ही इज अ बेटर पोएट दॅन अ नॉव्हेलिस्ट, ही इज अ बेटर थिंकर दॅन डिबेटर. एकच व्यक्ती त्याच्या दोन क्वालिटीज आहे, त्यामुळे एकदा वापरला आहे. सो दोन्ही वाक्य बरोबर आहेत. दोन व्यक्तीसाठी दोनदा आणि एकच व्यक्तीच्या दोन क्वालिटीज असतील तर एकदा वापरला जातो. सो बोथ आर करेक्ट ऑप्शन आहे तुमचं चौथं. चलो नीचे. आता आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन. ओके, इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आहे हा. रूल्स तुम्हाला भरपूर केले असतील डायरेक्ट इनडायरेक्टचे कोणते, म्हणजे ॲसरेटिव्ह सेंटेन्सचं काय येतं, इंट्रॉगेटिव्हचं काय होतं, WH असतो, आस्क येतो का, वेदर येतो का, इफ येतो, त्यानंतर मग तुमचं इम्पेरेटिव्हला टू येतो का, रिपोर्टिंग वर्ब का, हे जे रूल्स आहेत तुम्ही पाठ केले असणार. मी डिटेलमध्ये काही इथे घेतलेलं नाही इनडायरेक्ट स्पीच. पुढच्या टेस्टमध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच घेऊया. ओके, या आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह यावेळेस घेतलं ना, पुढे इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच पुढच्या टेस्टला कवर करूया. थोडंसं एक्सप्लेनेशन मी त्याचं डिटेल शिकवतो तुम्हाला. आज आपण फक्त प्रश्नाचं उत्तर बघूया. चला, आता ही सेड दॅट ही हॅज. आता यांनी काय सांगितलं आहे इथे आहे ना, वाक्यच दिलेलं नाही, कोणत्या वाक्याचं इनडायरेक्ट करायचं. डायरेक्ट सांगितलं ओळखा कोणतं इनडायरेक्ट बरोबर आहे. मग आपल्याला चारही कम्पेअर करायचे की कोणतं इनडायरेक्ट बरोबर असू शकतं. आता ही सेड दॅट ही हॅज रायटिंग लेटर्स. आता बघा, सेड असतं ना, सेड जेव्हा सेड असतो सेड, तेव्हा तुमचा जो काही वाक्य असतो मेन वाक्य त्याचा टेन्स बदललेला असतो. आणि जेव्हा सेज असतो ना, सेज, तेव्हा मात्र टेन्स बदलत नाही इनडायरेक्टमध्ये. हा नियम आहे, बरोबर. सेड असेल ना, रिपोर्टिंग वर्ब असेल किंवा जे काय तुमचे इतर रूल आहे त्याच्यानुसार सेडला पुढे वाक्याचा टेन्स बदलत नाही आणि सेजला वाक्याचा टेन्स मात्र बदलतो. सो हे जे सेज आहे बघा, सेज ही वॉज, आता सेज आणि ही वॉज उत्तर येणार नाही, कारण सेजला पास्ट टेन्समध्ये वाक्य जात नसतं, ते प्रेझेंट टेन्समध्येच असतं वाक्य. त्यामुळे तिसरा ऑप्शन तर तुमचा कट झाला. ही सेड दॅट ही वॉज राईट, ही हॅज बीन. आता हॅज आणि सेड मॅच होतं आहे का, कारण प्रेझेंट टेन्स आहे. इनडायरेक्टमध्ये पास्ट टेन्सच जावं लागतो आपल्याला. सो हॅजच्या ऐवजी हॅड पाहिजे होता, हॅड असता तर बरोबर आला असता. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ही सेड दॅट ही हॅड बीन रायटिंग लेटर, बरोबर आहे. सेड पण आहे, दॅट तुमचं जे दोन वाक्य जोडायसाठी दॅट पण प्रॉपरली लावलेलं आहे, आणि ही हॅड बीन रायटिंग अ लेटर, बरोबर टेन्स वापरलेला आहे. त्यामुळे हे बरोबर स्टेटमेंट. आणि ही सेड दॅट ही इज रायटिंग लेटर, परत एकदा इज आलं आहे, सेड आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. सो याचा आन्सर येतो ओनली बी. समजलं. अशा रूल्समधून तुम्हाला कळलं. हे बघा, हे वाक्य मी असं इथून राज्यसेवा 19चा प्रश्न आहे हा, त्याला मी उलटं घुमवलं आहे, प्रश्न फिरवलं. याचं हे वरचं वाक्य काढून टाकलं मी, फक्त हे 4 ऑप्शन्स दिले तुम्हाला आणि त्याच्यावरून ओळखायला लावलं. आणि अशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे एका राज्यसेवेला, तो तुम्ही बघा. आता तुम्ही म्हणता राज्यसेवेचे प्रश्न काय घेतो, राज्यसेवेचे प्रश्न थोडे डिफिकल्ट लेवलला असतात. आपण थोडं डिफिकल्ट, थोडं मीडियम अशी टेस्ट सिरीज डिझाईन केली आहे, थोडी सोपी, त्यामुळे तसं घेतलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द क्लॉज अंडरलाईन्ड. यावर सुद्धा प्रश्न प्रत्येक पेपरला कंबाईनला असतो, म्हणजे असतो.
इनडायरेक्टला असतो, व्हॉइसला असतोय, आता कंडिशनलचा आहे, मूडचा आहे, सगळे प्रश्न विचारले जातात. आता या पेपरमध्ये या प्रश्नामध्ये तुम्हाला बघायचं आहे की कोणता क्लॉज आहे. आता क्लॉजचे आपण टाईप थोडे डिस्कस करूया. तुमच्यासाठी मी आणलं आहे खाली डिस्कस करण्यासाठी थोडासा डेटा. ओके, चलो. नाऊन क्लॉज काय असतो? आता नाऊन क्लॉजमध्ये कसं एक्सप्लेन करू तुम्हाला. आता मी सुद्धा काही टीचर नाही प्रोफेशनल, त्यामुळे मला सांगायला सुद्धा एक तारेवरची कसरत आहे तुम्हाला एक्सप्लेन करताना. शी कम्प्लिटली अंडरस्टूड एव्हरीथिंग ही सेड. तर नाऊन क्लॉजमध्ये ना तुमचा जो हा जो पार्ट असतो त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. तो तुमचा नाऊन म्हणून काम करतो. बरोबर. आता एवढं सगळं डिटेल नाही करायचं, फक्त एकच लक्षात ठेवायचं. ट्रिक सांगतो मी डायरेक्ट तुम्हाला की व्हॉटने प्रश्न विचारायचा तुमच्या सेंटेन्सला. बरोबर. आणि जो काही भाग दिला आहे तुम्हाला ओळखायला, नाऊन जो काही क्लॉज कोणता त्याचा अंडरलाईन केलेला असतो. व्हॉटने प्रश्न विचारल्यावर जर उत्तर मिळत असेल, आता बघा, व्हॉट शी कम्प्लिटली अंडरस्टूड. शी कम्प्लिटली अंडरस्टूड द एव्हरीथिंग ही सेड. व्हॉट शी कम्प्लिटली अंडरस्टूड, सो एव्हरीथिंग ही सेड. बरोबर. अंडरस्टूड काय, हा वर्बबद्दल जास्त माहिती देतं नाऊन क्लॉजमध्ये. जे काही अंडरलाईन सेंटेन्स असतं बघा, खाली पण बघा, दे रिमेंबर्ड व्हॉट द कीनोट स्पीकर कवर. व्हॉट दे रिमेंबर्ड. रिमेंबर्ड हा वर्ब आहे. वर्बबद्दल माहिती दिली बघा. व्हॉट द कीनोट स्पीकर कवर्ड. आय डोंट नो हाऊ द कंपनी हँडल्स ऑन बोर्डिंग बोर्डिंग. आता व्हॉट यू डोंट नो व्हॉट यू डोंट नो किंवा व्हॉट यू नो म्हणजे नोबद्दल सांगते. बरं, वर्बबद्दल माहिती सांगते. हाऊ द हँडल्स. जेव्हा वर्बबद्दल माहिती सांगितली जाते ना वाक्यामध्ये, जो अंडरलाईन केलेला डिपेंडंट जो क्लॉज असतो ना, तेव्हा तो नाऊन क्लॉज म्हणून कन्सिडर केला जातो. नाऊन क्लॉज जर ओळखता येत नसेल तर त्याला एक ट्रिक अशी की वर्बबद्दल माहिती देतो. इज असेल वाक्यामध्ये, इज नंतरचा पार्ट असतो नाऊन क्लॉज. दॅट असेल, दॅट नंतर सुद्धा मोस्टली नाऊन क्लॉजच असतो. आता तुम्हाला खाली सांगतो ॲडवर्ब क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा. ॲडवर्ब क्लॉजमध्ये हाऊ, वेअर, व्हेन, बरोबर, प्लेस, टाईम, ह्या गोष्टी ॲडवर्ब क्लॉजमध्ये डिस्क्राईब केलेल्या असतात. ॲडवर्ब क्लॉजमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. सो जे हे शब्द आहेत ना, हे जर तुम्हाला किंवा याच्या रिलेटेड माहिती जर तुम्हाला वाक्यात दिलेली असेल तर तो ॲडवर्ब क्लॉज असतो. आता बघा, शी फिक्स द सिंक विदाऊट फेसिंग फॅसिलिटी. सो हाऊ शी फिक्स द सिंक, तिने कसा फिक्स केला, कसा बघा. दे स्पेंड 4 years लिव्हिंग आउटसाईड. सो वेअर, कुठे राहिले ते, कसा, कुठे. त्यानंतर द पूल वॉज इन्स्टॉल आफ्टर दे बिल्ड. बरोबर. वेन वॉज द पूल इन्स्टॉल, कधी इन्स्टॉल केला, तर आफ्टर दे बिल्ड द डेक बिल्ड झाल्यानंतर त्यांनी पूल इन्स्टॉल केला. समजलं का. म्हणजे कसा, कुठे, कधी, याबद्दल जर वाक्यामध्ये माहिती असेल तर तो ॲडवर्ब क्लॉज असतो. आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, तुमचा वाक्याचा एक ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. म्हणजे एखादा माणूस आहे, त्याचं डिस्क्रिप्शन देतात की मी तो माणूस पाहिला ज्याने काल BMW कार घेतली. बरोबर. मग त्या माणसाबद्दल डिस्क्राईब केलं की ज्याने BMW घेतली. बघा, तुम्हाला खाली दाखवतो, हे बघा, माय फ्रेंड हू राईड्स द मोटरसायकल, म्हणजे त्याचा मित्र जो मोटरसायकल राईड करतो. बरोबर. त्या मित्राबरोबर एक्सप्लेन केलं, म्हणजे नाऊनबद्दल माहिती दिलेली असते. नाऊनचं डिस्क्रिप्शन असतं. नाऊन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये फरक काय आहे की नाऊन क्लॉजमध्ये वर्बबद्दल माहिती ते वाक्य देतं, पण ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये एखाद्या नाऊनबद्दल माहिती देतं. ते तुमचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते, समजतं का. सो एवढं मी सांगतो. बाकीचं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये अजून तुम्ही डिटेल बघू शकता. आणि काही जर डाऊट असतील तर मला तुम्ही पर्सनली मेसेज करा. मी तुम्हाला क्लॉज आहे ना, तर क्लॉज अजून डिटेलमध्ये सांगतो. हां, ॲडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज असंही म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. सो आपल्याला आता बघायचं इथे बघा. आता फॉरगिव्ह अस, आम्हाला माफ करा, ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज. आम्ही जसं एनिमी म्हणजे शत्रूंना जसं माफ केलं तसं तुम्ही आम्हाला देखील माफ करा. म्हणजे जसं तसं, कसं माफ करू, म्हणजे हाऊबद्दल सांगते. प्रश्न तुम्हाला काय सांगितलं जाते की जसे तसे. ते तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघितलं असेल, बरोबर, किंवा आपलं जे मराठीमध्ये संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामध्ये सांगितलं आहे बघा, संकेतबोधक किंवा संकेतार्थ वाक्य जसे तसे.
बरोबर. तसंच हे संकेतबोधकच वाक्य मिश्र वाक्याचा प्रकार आहे. मग मिश्र वाक्यामध्ये हे जे ॲडवर्ब क्लॉज जसं तसं. नाऊन क्लॉज कसं येईल बरं? नाऊन क्लॉज जर फॉरगिव्हबद्दल माहिती असते ना, फॉरगिव्ह अस ॲज वी फॉरगिव्ह, फॉरगिव्ह अस बिकॉज वी. आता बिकॉज शब्द हे शब्द आहेत ना बघा, परत एकदा सांगतो. हे ॲज आहे, ॲज आहे, बिकॉज आहे, इन ऑर्डर टू आहे, ॲज लॉंग ॲज आहे, इन कंडिशन. आता जे शब्द आहेत ना तुम्ही पाठ केलेले आहेत बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्समध्ये. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे जे काही कंजंक्शन आहेत ना, कंजंक्शन जर तुम्हाला इथे सापडले तर समजून घ्यायचं ते ॲडवर्ब क्लॉज आहे. ॲडवर्ब क्लॉजचे कंजंक्शन तुम्ही पाठ केले, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे कंजंक्शन जे पाठ केलेत ना ते ॲडवर्ब क्लॉजमध्येच येतात जास्त करून. सो ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज, त्यामुळे उत्तर आहे ॲडवर्ब क्लॉज. समजलं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज का नाही? कारण इथे कशाबद्दल माहिती दिलेली नाही, कोणत्या नाऊनबद्दल इथे काय माहिती दिलेली नाही. आणि नाऊन क्लॉज मी बोललो वर्बबद्दल माहिती जर असती तर नाऊन क्लॉज असतं. समजतं आहे का? सो हे मी तेच उचललं होतं आणि हे रिलेटिव्ह क्लॉज टाकलं होतं. रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, त्यामुळे हा ऑप्शन तर येणार नाही. चलो पुढे जाऊया. हां, आता फाइंड द इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलेलं आहे. शी सँग लास्ट इव्हिनिंग ब्युटिफुली इन द कॉलेज. MPT रूल असतो एक, MPT मॅनर, प्लेस आणि टाईम. जो तुमचे ॲडवर्ब आहे ना, ॲडवर्ब किंवा इतर शब्द हे तुमच्या मॅनर, प्लेस, टाईम या सिक्वेन्सनुसार प्लेस केले जातात किंवा अरेंज केले जातात. आता मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, MPT रूल फॉलो होतो का? मॅनर, प्लेस, टाईम. शी सँग, म्हणजे मॅनर म्हणजे कसे, मॅनर म्हणजे कसे, सो ब्युटिफुली मॅनरमध्ये येतो. पहिले ब्युटिफुली पाहिजे. प्लेस म्हणजे काय? इन द कॉलेज. आणि टाईम म्हणजे लास्ट इव्हिनिंग. सो याचं उत्तर कसं आहे ना सांगा आता बघा. सो शी सँग ब्युटिफुली इन द कॉलेज लास्ट इव्हिनिंग, असा सिक्वेन्स पाहिजे होता. तो MPTचा सिक्वेन्स चुकलेला आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे रॉंग आहे. दुसरं स्टेटमेंट, शी इज अक्युरेट अँड नीट बट शी इज फेअरली स्लो. आता फेअरली आणि रॅदर केव्हा वापरायचा याचा नियम आहे. फेअरली हा वाक्य जेव्हा निगेटिव्ह असतं ना तेव्हा, फेअरली हा जेव्हा वाक्य निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह असतं ना तेव्हा वापरलं जातं. आणि रॅदर हे मात्र निगेटिव्हसाठी वापरलं जातं. समजतंय? सो हे जे याच्यामध्ये आहे ना, रॅदर स्लो पाहिजे होतं फेअरली स्लोच्या ऐवजी. सो शी इज ॲक्युरेट अँड नीट बट म्हणजे वाक्याचा नकारात्मकपणा. पण ती ॲक्युरेट आणि नीट आहे, पण ती स्लो आहे, कामामध्ये किंवा कशामध्ये स्लो आहे. म्हणजे नकारात्मक, निगेटिव्हिटी या सेंटेन्समध्ये ती रॅदर या शब्दाने दाखवली होती. फेअरली हा पॉझिटिव्ह शब्द आहे, लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह हा रॅदर. सो रॅदर हा निगेटिव्ह वाक्यासाठी वापरला जातो, त्यामुळे इथे रॅदर स्लो पाहिजे होतं. अँड ही इज अ वाईज इनफ टू अंडरस्टँड द सिच्युएशन, हे बरोबर आहे. बरोबर. आता इनफवर पण प्रश्न आत्ताच रिसेंटली आलेले आहेत. ASO 2022चा प्रश्न असेल किंवा अजून पुढे आहेत ते मी टाकलेत. ह्या बघा, हा एक प्रश्न राज्यसेवा 18चा प्रश्न आहे. हा तर जुना टाकला मी. याच्यात सुद्धा अजून एक रिसेंट कंबाईनमध्ये आलेला आहे इनफचा प्रश्न. सो इनफ केव्हा वापरायचं असतं? इनफ हा तर वाईज इनफ. आता वाईज हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर. सो ॲडजेक्टिव्हच्या नंतर इनफ असतो. लिहून घ्या बरं का मी जे बोलतोय ते. ॲडजेक्टिव्हच्या नंतर इनफ वापरला जातो आणि नाऊनच्या आधी इनफ वापरला जातो, बरोबर. नाऊनच्या आधी. आता बघा, आय एम हॅव्हिंग अ इनफ केक. आता केक काय? आय एम हॅव्हिंग इनफ केक किंवा आय हॅव इनफ केक. आय हॅव इनफ केक, माझ्याकडे इनफ केक आहे. मग इनफ केक नाऊनच्या आधी आणि ॲडजेक्टिव्ह. द मॅन इज टॉल इनफ. ॲडजेक्टिव्हच्या नंतर येतो, ॲडवर्बच्या पण नंतर येतो, बरोबर. ब्युटिफुल, लाऊडली इनफ, द सॉन्ग वॉज लाऊडली इनफ. सो ॲडवर्बच्या पण नंतर येतो आणि ॲडजेक्टिव्हच्या पण नंतर येतो, पण नाऊनच्या मात्र आधी येतो. सो इथे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतर वापरलेलं आहे, त्यामुळे हे बरोबर वाक्य आहे. सो याचं इनकरेक्ट विचारलेलं आहे. सो कोणतं इनकरेक्ट आहे? A आणि B. समजलं का? आता हे आपण बघू. बलराज मदर ऑलवेज सर्व्स. सो ऑलवेज आहे ना, ऑलवेज असेल. हे जे फ्रिक्वेन्सी दाखवणारे जे ॲडवर्ब्स आहेत ना ते तुमच्या मेन वर्बच्या आधी येतात आणि सपोर्टिंग वर्बच्या नंतर येतात. सो बलराज मदर, मेन वर्ब काय? सर्व्सच्या आधी आलं, बरोबर आहे. असं असतं, बलराज मदर सर्व्स ऑलवेज अँड एक्सटर्न डिनर, तर चुकीचं असतं.
त्यामुळे हे बरोबर आहे. डू यू ऑफन गो फिशिंग असं पाहिजे होतं. इथे काय दिलं, डू यू गो ऑफन फिशिंग नाही. ऑफन परत फ्रिक्वेन्सीचा ॲडवर्ब आहे, तो पुढे पाहिजे मेन वर्बच्या आधी. आणि ही इज अ ग्रमलिंग ऑलवेज, बघा हे पहिल्यासारखं चुकवलं आहे. सो पहिलं बरोबर आहे, हे चुकवलं आहे. ही इज ऑलवेज ग्रमलिंग, कारण इज आहे ना सपोर्टिंग वर्ब आहे. सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब या दोघांच्या मध्ये ऑलवेज येतो. आणि जर मेन सपोर्टिंग वर्ब नसेल तर मेन वर्बच्या आधी येतो, सपोर्टिंग वर्ब असेल तर सपोर्टिंग वर्बच्या नंतर आणि मेन वर्बच्या आधी हा जो फ्रिक्वेन्सीचा ॲडवर्ब आहे तो वापरला जातो. पुढचा प्रश्न काय होता, इज देअर इनफ केक. हे बघा, इज देअर इनफ केक नाऊनच्या आधी इनफ आहे. आणि आय हॅव हे चुकीचं वाक्य, आय हॅव हॅड इनफ हे टेन्सनुसार चुकीचे, हे नंतर बघू आपण. आय होप माय इन्स्ट्रक्शन्स आर क्लिअर इनफ. क्लिअर हा ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्हच्या आधी एक्सपिरियन्स्ड इनफ. बघा, आय डोंट थिंक ही इज रिअली एक्सपिरियन्स इनफ. रिअली काय ॲडवर्ब आहे, आणि रिअलीच्या बघा ॲडवर्बच्या नंतर बरोबर. क्लिअर ॲडजेक्टिव्हच्या नंतर. पण नाऊन, केक हा नाऊन आहे, नाऊनच्या आधी इनफ वापरला आहे, समजलं का. सो हे वाक्य पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. सो याचं उत्तर येतं ए, सी आणि डी. चलो नीचे. चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच.